Hello students, we are studying human health and disease. In previous two videos, we studied what is the meaning of immune system, types of immune system. There are two main types of immune system, that is the inborn and the next is acquired. And in this video, we are studying in detail about the acquired immune system. Now, acquired immune system is developed afterwards where the cells of the body, they are engaged in production of mainly antibodies or the chemicals which attack the pathogens. Okay. Now, acquired immunity, it is consists of mainly two types. They are lymphocyte and antigen presenting cells. Okay. First we focus on lymphocytes. Lymphocytes are the cells, they are present in the blood. In blood, WBC. Okay. ब्लड मध्ये दोन प्रकारचे सेल्स आहेत, आरबीसी, डब्ल्यूबीसी. पैकी डब्ल्यूबीसी जे आहे, डब्ल्यूबीसी दे सम टाइप ऑफ डब्ल्यूबीसी दे आर अग्रॅन्युलेटेड, त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नाही आहेत, असे डब्ल्यूबीसी. या डब्ल्यूबीसी मध्ये एक प्रकार आहे लिम्फोसाइट. हे जे लिम्फोसाइट सेल्स आहेत ते मुख्यतः इम्युनिटी आपल्या शरीराला देत असतात. कसे तर आपण बघूयात. हे जे लिम्फोसाइट्स आहेत दे ओरिजिनेट इन बोन मॅरो सेल्स. तुम्हाला आठवत आहे, बोन जे लॉंग बोन्स आहेत आणि व्हर्टिब्रल बोन्स आहेत, त्या बोन्स मध्ये आतमध्ये एक गॅप असते, स्पेस असते. त्या कॅव्हिटीला म्हणायचं मॅरो कॅव्हिटी. आणि या मॅरो कॅव्हिटी मध्ये काही सेल्स दे इंड्यूस द फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सेल्स आहेत, आरबीसी आणि डब्ल्यूबीसी, हे दोन्हीही या बोन मॅरो मधून तयार होत असतात. ॲट द इन्फन्सी, अर्भकावस्थेमध्ये, गर्भावस्थेमध्ये, आईच्या पोटात असताना ते लिव्हर पासून तयार होतात. आणि ॲडल्टमध्ये जन्माला आल्यानंतर किंवा त्याच्या जन्माला आल्यावर ते बोन मॅरो पासून तयार होतात. या प्रोसेसला म्हणायचं हिमोपोएसिस. या प्रोसेसमध्ये सगळ्यात आधी तयार होतात स्टेम सेल्स. These stem cells, they are produced from the bone marrow. Stem cells, they mature in two cells. हे जे स्टेम सेल्स तयार होतात बोन मॅरो मधून, ते दोन ठिकाणी मॅच्युअर होतात. जेव्हा ते बाहेर पडत असतात, स्टेम सेल्स जेव्हा बोन मॅरो मधून बाहेर पडतात तेव्हा ते ऍक्टिव्ह नसतात. दे आर इनॅक्टिव्ह, दे आर लाईक प्रिकर्सर्स. ते ऍक्टिव्ह नसतात. काही सेल्स हे बोन मॅरो मध्ये मॅच्युअर होतात. बोन मॅरो मध्ये किंवा प्रेयर्स पाउच मध्ये, टॉन्सिल्स मध्ये ते मॅच्युअर होतात. आणि जेव्हा ते बोन मॅरो मध्ये मॅच्युअर होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं बी लिम्फोसाइट. त्याला काय म्हणायचं? बोन मॅरो मध्ये मॅच्युअर होणाऱ्या सेल्सना म्हणायचं बी लिम्फोसाइट. बी फॉर बोन मॅरो. अँड some stem cells, they goes to thymus gland. काय आहे thymus gland? Thymus gland is a gland present in our thoracic cavity. आपले हार्टच्या जवळ एक ग्लँड असते. जन्माच्या वेळेस ती मोठी असते, सगळ्यात मोठी तिचा आकार जेव्हा जन्मतं मूल त्याच वेळेस असते. हळूहळू तिचा आकार लहान होत जातो. ॲडोलेसन्स नंतर ॲडल्ट एज मध्ये तो अगदी लहान होतो आणि द ओल्ड एज इट लॉस्ट इट्स फंक्शन. थायमस ग्लँड म्हणतात त्याला. आणि या थायमस ग्लँड मध्ये स्टेम सेल्स येऊन मॅच्युअर होतात तेव्हा आपण त्याला म्हणतो टी लिम्फोसाइट्स. सो लिम्फोसाइट्स आर ऑफ टू टाइप्स, बी लिम्फोसाइट्स अँड टी लिम्फोसाइट्स. फक्त मॅच्युरेशन मध्ये फरक नाहीये, तर त्याच्या वर्किंग मध्ये सुद्धा फरक पडतो. बघा, बी लिम्फोसाइट्स जे आहेत ते बी लिम्फोसाइट्स हे तयार करतात अँटीबॉडीज बाय फॉर्मिंग क्लस्टर ऑफ प्लाझ्मा सेल्स. बी लिम्फोसाइट प्लाझ्मा सेल्स बनवतात आणि प्लाझ्मा सेल पासून तयार होतात अँटीबॉडीज. सो आपण शिकतोय देर आर टू टाइप्स, बी लिम्फोसाइट आणि दुसरा प्रकार आहे टी लिम्फोसाइट. ओके. बी लिम्फोसाइट दे मॅच्युअर इन बोन मॅरो. T lymphocyte they mature in thymus gland.
These T lymphocytes, there are of 4 types of T lymphocytes. They are helper, killer, suppressor and fourth one is memory. 4 प्रकारचे हे टी लिम्फोसाइट्स आहेत. यातला हेल्पर हा खूप मोठा प्रकार आहे, त्याला HT म्हणतात, हेल्पर टी सेल्स. These helper T cells, they induce the formation of different kind of macrophages. They also induce the formation of B lymphocytes and cause the killing or attacking the foreign particles or the antigen produced by the foreign pathogens. T helper cell हे जर अटॅक झाले, त्यांनावर जर काम नाही करू शकले तर माणसाची इम्युन सिस्टीम पुढे कामच करत नाही. आणि हे होत असतं एड्स मध्ये. एड्स हा जो रोग आहे, या एड्स रोगामध्ये एड्स व्हायरस जो आहे हा या टी हेल्पर सेलवर अटॅक करतो. बाकी सगळे त्या सेल्स तयार आहेत, काम करू शकतात, पण टी हेल्पर सेल डिस्ट्रॉय झाल्यामुळे त्या माणसाला इम्युनिटीच राहत नाही. कल्पना करा, त्याचं शरीर कोणत्याच प्रकारच्या इन्फेक्शनला प्रतिकार करू शकत नाही. हे होतं एड्स मध्ये. माणूस एड्स व्हायरसमुळे मरत नाही, माणूस मरतो त्याच्या इम्पेअर्ड इम्युन सिस्टीममुळे. कोणतंच बॉडीची कोणतीच सिस्टीम तेव्हा काम करू शकत नाही. हे आहे टी हेल्पर सेल. So it proliferate the other cells. Killer cell, they actually attack the pathogens. आणि म्हणून त्याचं नाव आहे किलर. Suppressor are the cells which suppress the immune activity against self cell. स्वतःच्या सेल बरोबर ही प्रोसेस होऊ दिली जात नाही, आणि ती ऑटो इम्युनिटी होईल, स्वतःच्या सेल्सना मारलं जाईल तेव्हा ते होऊ दिलं जात नाही. त्याच्याकरता असतात सेल सप्रेसर सेल. आणि मेमरी सेल्स, दे कॉज द मेमरी. फर्स्ट अटॅक आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं, फर्स्ट अटॅकच्या वेळेस ते मेमरी सेल्स तयार होतात. पुन्हा कधीही अटॅक झाला तरी ते मेमरी सेल्स त्या प्रकारचे अँटीबॉडीज ताबडतोब तयार करून आपल्याला इन्फेक्शन पासून बचाव केला जातो. ते आहे मेमरी सेल्स. सो दीज 4 टाइप्स ऑफ टी लिम्फोसाइट्स, ओके, दे आर प्रोड्यूस्ड फ्रॉम दे गेट मॅच्युअर ॲट द थायमस ग्लँड. या प्रकारची ही जी इम्युनिटी आहे, ह्या इम्युनिटीला म्हणायचं सेल मेडिएटेड इम्युनिटी. टी लिम्फोसाइट, it gives cell mediated immune system, CMIS. And B lymphocyte, it gives antibody mediated immune system, AMIS. हे 2 नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. Antibody, because B lymphocyte, it produce cluster of plasma cell. And these cluster of plasma cell, they produce antibodies. Okay, मला तुम्हाला दिसणार नाही इथे. अँटीबॉडीचं हे स्ट्रक्चर आहे अँटीबॉडीचं. बघा, वायच्या आकाराचं स्ट्रक्चर आहे. या आहेत हेवी चेन, त्याच्या बाजूला आहेत लाईट चेन, आणि या ठिकाणी इट इज द रिसेप्टर साइट. पॅथोजनच्या अँटीजेनला या ठिकाणी ब्लॉक केलं जातं. अशा प्रकारचे काय आहेत ह्या? या आहेत अँटीबॉडी. आणि ही अँटीबॉडी कोण तयार करते? बी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट अँटीबॉडी तयार करत नाही. अँटीबॉडी इज प्रोड्यूस्ड बाय बी लिम्फोसाइट. अँटीबॉडी आर द प्रोटीन, त्याला ग्लायकोप्रोटीन्स म्हणतात. ओके, दीज अँटीबॉडीज दे अटॅक ऑन द अँटीजेन क्रिएटेड बाय पॅथोजेन. त्यांना न्यूट्रलाइज करतात किंवा त्यांना डिस्ट्रॉय केलं जातं. त्यांची ऍक्टिव्हिटी कशी होते? अँटीबॉडीज 3 प्रकारे ऍक्टिव्हिटी करते. फर्स्टली इट कॉज अग्लुटिनेशन. अग्लुटिनेशन म्हणजे इट अटॅक द, बघा, इट अटॅक द अँटीजेन आणि त्याला इमोबिलाइज करतं, त्याचा गोळा बनवतं. आणि मग हा जो अग्लुटिनाइज्ड
पार्टिकल आहे. इट इज एनगल्फ्ड बाय द पॅथोजेन. सेकंड इज ऑप्सोनायझेशन. व्हॉट इज ऑप्सोनायझेशन? कल्पना करा, धिस इज अ बॅक्टेरिया. हा एक बॅक्टेरिया आहे, आपल्या बॉडीमध्ये आलेला हा पॅथोजेन आहे. अँटीबॉडीज इट ऍक्ट ऑन धिस सरफेस ऑफ दिस बॅक्टेरिया अँड दे फॉर्म अ कोटिंग. ते त्या बॅक्टेरियाच्या भोवती काय तयार करतात? कोटिंग तयार करतात. And they completely cover the bacteria. या प्रोसेसला म्हणायचं ऑप्सोनायझेशन. They immobilize the bacteria by forming coating over the pathogen and then it is destroyed. Or neutralization. The third process of antibody is neutralization. They neutralize the antigen produced by the pathogen. So either by agglutinization or opsonization or neutralization. या तीन पैकी एक प्रकारे ही अँटीबॉडी काय करत असते? या पॅथोजेनचा खात्मा करत असते, तिला डिस्ट्रॉय करत असते. कोण तयार करते अँटीबॉडी? हे अँटीबॉडी तयार करतात बीटा लिम्फोसाइट्स. दे आर फॉर्म्ड बाय बी लिम्फोसाइट. आणि त्या सिस्टीमला म्हणायचं ह्युमरल इम्युन सिस्टीम. दिस AMIS ही जी सिस्टीम देते, ही सिस्टीमला म्हणायचं ह्युमरल. बिकॉज इट फ्लो इन द बॉडी अलॉंग विथ ब्लड अँड प्लाझ्मा. याला ह्युमर म्हणतात. ह्याच्यासोबत हे अँटीबॉडी पसरतात, म्हणून या सिस्टीमला म्हणायचं ह्युमरल सिस्टीम. आणि जर टी लिम्फोसाइट जे सिस्टीम तयार करते, जे 4 प्रकारचे सेल्स टी लिम्फोसाइट बनवते, ते ऍक्च्युअली सेलवरती अटॅक करतात. ते सेलच्या आत जाऊन काम करतात. ते इंट्रासेल्युलर सिस्टीम आहे. दिस एक्स्ट्रा सेल्युलर, सेलच्या बाहेर काम करतायत. आणि टी लिम्फोसाइटचे जे सेल्स आहेत ते एंटर इनसाइड द सेल अँड दे, म्हणून त्या सिस्टीमला म्हणायचं सेल्युलर इम्युनिटी. सो ह्युमरल इम्युनिटी it is given by B lymphocyte. Cellular immunity it is given by T lymphocyte. And they form antibodies. Cellular immunity antibodies तयार करत नाही. This cellular immunity it also form reaction with cancerous cell and transplant. While AMIS or humoral immunity it do not form any reaction with transplant or cancerous cells. Okay, it form transplant. AMIS or antibody mediated immune system it is against pathogens. While T lymphocyte ने तयार केलेली सेल्युलर इम्युन सिस्टीम जी आहे ती कोणाच्या विरुद्ध काम करते? ती पॅथोजेन्सच्या विरुद्ध, फंजाय, प्रोटिस्टा यांच्या विरुद्ध सुद्धा ही सिस्टीम काम करते. तर तुमच्या लक्षात येईल की सेल्युलर इम्युन सिस्टीम जी आहे ही जास्त व्यापक आहे. इट इज मोर एक्सटेन्सिव्ह आणि ती फास्ट आहे. ताबडतोब रिॲक्शन देते सेल्युलर इम्युनिटी, जी की टी लिम्फोसाइटमुळे मिळते. बी लिम्फोसाइटमुळे मिळणारी जी AMIS आहे अँड दॅट इज द सेल मिडिएटेड. ओके, ही जी इम्युन सिस्टीम आहे ती अँटीबॉडी मिडिएटेड इम्युन सिस्टीम. इट इज स्लो बट इट इज लॉंग लास्टिंग. ही जास्त वेळ काम करते आणि ती स्पेसिफिक असते. प्रत्येक अँटीबॉडीचं साठी, प्रत्येक अँटीबॉडी हे प्रत्येक अँटीजेनसाठी स्पेसिफिक असतं. अँटीजेन हे पॅथोजेनने तयार केलं असतं, त्या प्रत्येक अँटीजेन विरुद्ध एक स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार होत असते. सो दिस इज डिफरन्स बिटवीन अँटीबॉडी मिडिएटेड इम्युन सिस्टीम अँड सेल मिडिएटेड इम्युन सिस्टीम. आणि या दोन्ही सिस्टीम कशामध्ये तयार होतात? ल्युकोसाइट्स. या ल्युकोसाइट पासून तयार होतात. बऱ्याचदा टी लिम्फोसाइटचे T4 cells or the T helper cell, this T helper cell they go to produce or help B lymphocytes. So T helper cell they also produce B lymphocyte. So they are not independent. ते एकमेकांहून सेपरेट काम करत नाही, पण या दोन सिस्टीम एकमेकांच्या सोबत काम करत असतात. ठीक आहे. टी सेल्स, हेल्पर सेल्स हे अँटीबॉडीज
तयार करत असतात किंवा त्याच्यामध्ये मेमरी सेल्स हा एक प्रकार आहे. हे दोन्ही सेल्स मेमरी सेल्स बनवतात आणि हे दोन्ही मेमरी सेल दोन्ही प्रकारचे सेल्स जेव्हा मेमरी सेल करतात तेव्हा नेक्स्ट अटॅकच्या वेळेस माणसाला लवकर इन्फेक्शन पासून बरं वाटतं. इट गेट क्युअर अर्लियर इन नेक्स्ट ॲट द सेकंड टाइप ऑफ अटॅक. दुसरा प्रकारचा जो सेल आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल, त्याचं नाव आहे ATC. दे आर व्हेरी व्हेरी स्पेसिफिक अँड कॅरेक्टरिस्टिक सेल. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सेल्स आहेत हे असतात डेंड्राइट. डेंड्राइट म्हणजे काय, त्यांच्या बॉडीला हे असे फाटे फुटलेले असतात. डेंड्राइट सेल, बीटा सेल और मॅक्रोफॅजेस सेल. त्याला प्रेझेंटिंग म्हणायचं. प्रेझेंटिंग म्हणजे काय बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. सपोज दिस इज डेंड्राइट सेल. व्हेन इट अटॅक द पॅथोजेन, ह्याने या पॅथोजेन वरती अटॅक केला. ओके, हा एक पॅथोजेन आहे. इट डिस्ट्रॉय इट, तो खाऊन टाकेल त्याला. आणि तो ह्या पॅथोजेनचा जो अँटीजेन आहे हा अँटीजेन बाहेर प्रेझेंट करतो. त्याचं नाव आहे अँटीजेन प्रेझेंटिंग सेल. इट डिस्ट्रॉय द pathogen and present its antigen on its surface. हे कशासाठी, त्याला मारलं बस झालं. त्याच्यामधला कोणता अँटीजेन होता हे सगळ्यांना दाखवण्याची काय गरज आहे. हा लाईक झेंडा फडकवल्यासारखा. हे पहा त्याच्यामध्ये अँटीजेन होता, हा त्याला मी मारलेला आहे. कशासाठी, टू गॅदर द अदर सेल. इट इज लाईक कॉलिंग. जसं की मला काही गरज पडली, मी एकाला मारलं, एका सैनिकाला एक शत्रू दिसला तर त्या शत्रूला मारलं, पण सैनिक त्या शत्रूला मारून गप्प बसेल का. तो काहीतरी सिग्नल देईल त्याच्या बाकीच्या सैनिकांना, त्याच्या बाकीच्या साथीदारांना की सांगायला की इथे हा शत्रू येतोय, मी त्याला मारलाय, तुम्ही या आणखीन त्यांना मारायला, आणखीन येतील त्यांना मारायला. हे असं जो सैनिक करतो, एका शत्रूला मारून त्याची इन्फॉर्मेशन आपल्या बाकीच्या साथीदारांना देतो, ते काम या ठिकाणी अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स करत असतात. दे किल द पॅथोजेन अँड दे प्रेझेंट द अँटीजेन ऑन देअर सरफेस. आणि या सरफेसवर जेव्हा तो प्रेझेंट अँटीजेन हे होतो, दाखवतो, तेव्हा त्या अँटीजेनच्या विरुद्ध योग्य ती अँटीबॉडी हा टी हेल्पर सेल तयार करत असतो. सो दिस इज द अँटीजेन प्रेझेंटेड बाय अँटीजेन प्रेझेंटिंग सेल. हा आहे अँटीजेन प्रेझेंटिंग सेल. इट प्रेझेंट अँटीजेन अँड द स्पेसिफिक अँटीजेन रिसेप्टर, त्याला म्हणायचं अँटीजेन रिसेप्टर सेल, ARC. Antigen receptor cells, they are present on the T helper cell. You can say this is the T lymphocyte. हा एक T lymphocyte सेल आहे. त्याच्यामध्ये काय आहे, रिसेप्टर आहे. आणि हा रिसेप्टर या अँटीजेनला काय करतो, अटॅक करून त्याला तो कॅच करतो आणि त्याला तो इमोबलाइज करतो. ज्या प्रकारचा अँटीजेन असेल, कधी हा संकल्पना हा चौकोनी आहे, हा त्रिकोणी आहे किंवा गोल आहे, त्या प्रकारचा अँटीबॉडी, हे जे 4 अँटीजेन आहे त्या प्रकारची अँटीबॉडी तयार केली जाते. कळतंय. दिस इज अँटीजेन, दिस इज अँटीबॉडी. देयर इज रिॲक्शन बिटवीन अँटीजेन अँड अँटीबॉडी. So, either by forming lymphocyte or by producing antigen presenting cell, our acquired immunity is working. 2 प्रकारचे इम्युनिटी आहेत, ते म्हणजे अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम, ज्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार केल्या जातात या अशा प्रकारच्या, किंवा सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीम, ज्याच्यामध्ये हेल्पर सेल, किलर सेल, मेमरी सेल, सस्पेन्सर सेल तयार केले जातात, जे थायमस ग्लॅंड मधून मॅच्युअर होऊन बाहेर पडत असतात. सो दिस इज द अबाउट acquired immunity. At the next time we will study about structure of antibody. Okay, thank you.